नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमी ही बाळ खूप रडत असतं म्हणून अस्वस्थ असते आणि तिला शांत करत असते. त्यावेळेला ती म्हणते की का रडतेस तू? तुला भूकही नाही लागली आहे आणि का असं झालं आहे? तेव्हा मग तो म्हणतो की संकर्षण म्हणतो, काय झालं? इतकी का रडते आहे? ती म्हणते की काहीच कळत नाही आहे. तिला दूध द्यायला तर ते पण ती प्यायली नाही आहे. डायपर चेंज केला आहे तरीही ती शांत होत नाही आहे. झोपही झाली आहे तरी कळत नाही आहे. तेव्हा मग सुलोचना तिथे येते आणि सुलोचना तिच्याकडे बघतच म्हणते की अरे वा, म्हणजे स्वतःच्या मुलाला अजून शांत करता येत नाही आहे आणि चालली आहे दुसऱ्याच्या मुलाला जीव लावायला. इतकं काही ते सोपं नसतं. स्वतःचं मूल तसंच ठेवून दुसऱ्याच्या मुलाला लळा लावणं, त्याला आपलं करणं हे काही सोपं नाही आहे. वाटतं तितकं सोपं नाही आहे हे काम, असं ती पटकनच तिला टोमणं मारते आणि त्या टोमण्यामुळे संकर्षणला खूपच राग येतो आणि ती तिथून आता निघून गेलेली असते. भूमी आता तिच्याकडे जाताना बघतच राहिलेली असते. संकर्षण म्हणतो की काय झाले तिला? इतकी का रडते ती? मग ती म्हणते की नाही, मला खरंच नाही समजत आहे. संकर्षण म्हणतो की बघू, इथे आण तिला, मी बघतो. तेव्हा मग ती म्हणते की तुम्ही बघाल? तो म्हणतो की हो, काही झालं तरी मी डॉक्टर आहे, बघतो तिला काही झालं आहे का. तेव्हा मग तो हातात घेतो आणि तिचं पोट चेक करतो. तरीही ती रडतच असते आणि नंतर मग तो म्हणतो की काय झालं आहे पिल्लू? का रडतीयस तू? तुला काय होतं आहे? श्वास बघूया आपण, थांब. तेव्हा मग तो श्वास बघायला लागतो. तरीही तिचा श्वास व्यवस्थित सुरू असतो. मग तेवढ्यातच संकर्षण म्हणतो की काय झाली? ही ओके तर आहे, पण का रडते आहे? मग त्याच वेळेला संकर्षण पुन्हा भूमीकडे देतो आणि मग तिथून निघून जातो. त्याला कॉल आलेला असतो. त्याच वेळेला भूमीला आठवतं की एक दिवस असं क्षितिजा खूप रडत होती. महाजनांकडे असताना तेव्हा आकाश तिच्याकडे गेलेला आणि तिच्याकडे तो म्हणालेला की काय झालं हिला? ही अशी का करते? त्यावेळेला मग भूमीने त्याच्याकडे तिला देऊन म्हणालेली असते की काहीच कळत नाही आहे, बघ ना, अशी का करते ती? तेव्हा मग आकाश तिला घेतो आणि म्हणतो की पिल्लू, अगं काय झालं आहे तुला? अशी का रडतीयस तू? असं रडायचं नाही आणि इथे आण. तेव्हा मग तो बोलायला सुरुवात करतो. तो म्हणतो की तुला माहिती आहे का, अगं असं मोठमोठ्याने रडलं ना तर ना काऊ द्यादा येतो आणि आपल्या पायातलं छोटूसं चुमचुम आहे ना, तो ते घेऊन जातो आणि मग परत आणून देत नाही बरं का. असं म्हटल्यावर आता आकाशची अगदी व्यर्थ बडबडच सुरू असते आणि ते सगळं ऐकत असते पिल्लू आणि ती अचानकच शांत होते. मग भूमी आता बघतच राहते की आकाशचं हे सगळं काय बोलणं सुरू आहे. मग तो म्हणतो की पिल्लू, तुला माहिती आहे का, मग ते चुमचुम नेलं ना तर परत तुझं चुमचुम देणार नाही आणि मग त्याच्यासाठी आपल्याला चिऊताईला सांगावं लागेल ते चुमचुम परत द्यायला. तेव्हा मग तो बघतो आणि बाळ शांतच झालेलं असतं. भूमी म्हणते की आकाश, ही कसली बडबड आहे? अरे, याच्यामध्ये काही अर्थही नाही आहे. तेव्हा मग तो म्हणतो की भूमी, अगं लहान मुलांशी असंच बोलायचं असतं, त्यांना अर्थ कळतच नसतात मुळे. त्यांना त्यामागच्या भावना, त्यांचं स्वर आणि हातात घेतलेला प्रेमाचा स्पर्श हे सगळं त्यांना जाणवत असतं. आणि यावेळेला ना मला एकच गोष्ट समजते, ती म्हणजे माझ्या बाळाला तिचा बाबा हवा होता आणि म्हणूनच मी घेतल्याबरोबर बघ कशी शांत झाली आहे. माझा आवाज ऐकल्यानंतर बघ किती गप्प झाली आहे ती. तेव्हा मग ती म्हणते की हो रे आकाश, म्हणजे जादूच केलीस तू. काय केलंस तू? हे कुठून शिकलास आणि ही हुशारी कुठून आली? तेव्हा मग तो म्हणतो की मग नवरा कोणाचा आहे मी? तेव्हा भूमी पटकन स्वतःच्या केसावरनं अगदी ऐटीत हात फिरवते. तो म्हणतो की आजीने सांगितले मला आणि मग ती थोडीशी चिडते. आणि मग तो म्हणतो की अगं काय नाही गं, मुलांशी असंच प्रेमात बोललं कधीतरी की त्यांना आवडतं ते. आणि मग भूमीला तो म्हणतो की तिला ना बाबा हवा होता खरं तर, म्हणून ती रडत होती. मग भूमी तिला म्हणते की काय गं, माझ्या अंगाला काही काटे टोचत आहेत का? म्हणजे आता बाबांकडे जायचं होतं, माझ्या अंगाला काटा टोचत होता वाटतं. तेव्हा पण लगेच ती विचारते की आकाश, पण तुला कसं समजलं की तिला तू हवायस म्हणून? तेव्हा मग आकाश म्हणतो की काय ना भूमी, हे तुझ्यातलं नाही तर माझ्यातलं आणि तिच्यातलं एक स्ट्रॉंग कनेक्शन आहे बाळाचं आणि बाबाचं, म्हणूनच ती शांत झाली, बघितलं ना. तेव्हा मग तो म्हणतो की चला आता आपण जो करूया, असं म्हणून तिला घेऊन जातो आणि भूमी आकाशकडे हसतच बघत राहिलेली असते. आता हे सगळं आकाशला फ्लॅशबॅकमध्ये आठवलेलं असतं की कशाप्रकारे त्याला हे सगळं म्हणजे आकाश मॅनेज करायचा. संकर्षणकडे तर काही केल्या भूमी ती पिल्लू शांतच होत नसते. भूमी म्हणते की काय करू मी, खरंच मला समजत नाही आहे, अशी का करते ही? पिल्लू, अगं तू गप्प का बसली आहेस? आणि मला असं कळतं आहे की तुला बाबांची गरज आहे, परंतु काय करू मी? कसं तुला बाबाजवळ नेऊ मी? मला नाही समजत आहे. असं म्हणून ती आता खूपच जास्त टेन्शनमध्ये असते आणि बिचारी डोळ्यातून पाणी काढत असते. बाबांपर्यंत जायचं तरी कसं, असा विचार डोक्यात येत असतो. त्यावेळेला आता आकाश मानसीला सांगत असतो की मानसी, मला खरंच कळतं आहे की हे सगळं जे काही आहे ना, माझ्या बाळाला खूप त्रास होतो आहे. मला असं का कोण जाणवतं आहे की पिल्लूला ना माझी गरज आहे खूप,
आणि ती माझी आठवण काढते. मागच्या वेळेला ना पण असंच झालं होतं. एकदा ना क्षितिजा खूप रडत होती. भूमीने पण काही केल्या ती थांबत नव्हती. त्यावेळेला मी तिला घेतलं आणि तिला घेतल्यानंतर 1-2 मिनिटातच ती शांत झाली होती. तिला माझी तेव्हा खूप गरज होती आणि आत्ताही असंच वाटतंय की ती मला हाक मारते की बाबा मला घ्यायला या, परंतु मला तिच्यापर्यंत जाताच येत नाही आहे. मानसी म्हणते की भाऊजी, हे सगळं तुम्हाला भास होतोय. खरं तर तुम्हाला असं वाटत असेल की ती तुम्हाला बोलवते. खरं तर तुम्ही त्या दोघींना खूप मिस करताय ना, म्हणून हे सगळं होत असेल. नका काळजी करू, होईल सगळं. तेवढ्यातच आकाशला फोन येतो आणि तो म्हणतो, "1 मिनिट थांब." तेव्हा समोरून गुरुजी असतात. ते म्हणतात की मी गोखले गुरुजींकडून दीक्षित गुरुजी बोलतोय. तेव्हा आकाश म्हणतो की "नमस्कार गुरुजी." तेव्हा ते औक्षवंत असं म्हणून आशीर्वाद देतो आणि नंतर मग म्हणतात की "आकाश एका कामासाठी फोन केला. खरं तर गोखले गुरुजी त्यांनीच मला फोन करायला सांगितलं आहे. आजी यात्रेला गेल्यात असं समजलं म्हणून थेट तुम्हालाच फोन केला." मग आकाश म्हणतो, "बोला ना, काय झाले?" तेव्हा मग ते म्हणतात, यंदाही दरवर्षीप्रमाणे श्रावणी सोमवारला, पहिल्या श्रावणी सोमवारला शिवलिंगाची पूजा आणि अभिषेक आपण तुमच्या घरी ठेवलेला आहे." तेव्हा मग तो म्हणतो की "हो, हो, ठीक आहे." मग त्यावर ते म्हणतात की त्यावर एक आणखी आदेश आहे गुरुजींचा, तो म्हणजे की पहिली ही जी काही आपली पूजा असणार आहे, ती पहिली शिवामुठी महाजनांच्या थोरल्या सुनेकडून वाहिली गेली पाहिजे आणि हेच त्यांचं अंतिम वचन आहे. हे ऐकल्यावर आकाशला धक्का बसतो की कसं, म्हणजे भूमीला कसं काय इथे बसवणार, आणि यामुळे त्याला आता टेन्शन आलेलं असतं. त्यावेळेला गुरुजी काही न बोलता फोन ठेवतात. आकाश म्हणतो की आता काय करू मी? मानसी म्हणते की काय झालं? त्यावेळेला आता लगेचच आकाश म्हणतो की अगं, काय करायचं काहीच कळत नाही आहे. गुरुजींनी फोन केला होता गोखले गुरुजींकडून की शिवामूठ होणार आहे, त्यामुळे म्हणजे शिवलिंगाची पूजा होण्यासाठी पहिली शिवामूठ ही महाजनांच्या थोरल्या सुनेंकडून वाहिली गेली पाहिजे. तेव्हा मग कसं करायचं तेच कळत नाही आहे. मी गुरुजींना सांगू तरी कसं की भूमीला करता येणार नाही म्हणून? त्यावेळेला मग आता मानसी म्हणते की "हो गुरुजी, गुरुजींना तुम्ही सांगायचं होतं ना भाऊजी की हे मला इतक्यात जमणार नाही आहे म्हणून." तेव्हा आकाश म्हणतो की "कसं सांगू मी? मलाही कळत नाही आहे. म्हणजे किती काही झालं तरीही त्यांना ही गोष्ट सांगायची तरी कशी?" तेव्हा मानसी म्हणते की "आकाश, म्हणजे आपल्याला भाऊजी, एक गोष्ट तुम्हाला लक्षात येते का की ना, आपल्याकडे ही एक संधी आहे. आपण ताईला बोलावून घेतलं तर?" तेव्हा आकाश म्हणतो की "तुला वाटतंय का मानसी की ती येईल म्हणून?" तेव्हा मग ती म्हणते की "नाही, मला असं वाटतं की आपण ताईला बोलावलं पाहिजे. हे कारण सांगितल्यावर ती नकार तर नाही देणार. थांबा, मी हे सगळं घरी अथर्वशी बोलून येते." असं म्हणून ती निघून जाते आणि त्याच वेळेला आकाश विचार करतो की काय करायचं मलाही समजत नाही आहे. आता भूमीला मी कसं बोलवणार इथे? आणि खरं तर गुरुजींनी हा फतवाच काढल्यासारखं झालं आहे आणि हे पाळलं गेलं नाही तर मात्र खूप चुकीचं घडू शकतं. काय करायचं याचा विचार तो करत असतो. मानसी येते नंतर. मग तो म्हणत असतो की "तुला वाटतंय का की भूमी या सगळ्यासाठी तयार होईल? खरं तर हे सगळं आपण त्यांना सांगणं हे योग्यही वाटत नाही आहे." मग मानसी म्हणते की "भाऊजी, त्यांना आपण सांगूया नको, परंतु एक गोष्ट करूया, आपण हे सगळं ताईशी बोलूया. कदाचित ताई आपल्याला समजून घेईल आणि ती पूजेसाठी तरी नक्कीच घरी येईल आणि तुमच्याशी काहीतरी तिचा कॉन्टॅक्ट होऊ शकतो असं आपल्याला वाटतंय." मग तो म्हणतो की "खरंच जर भूमी आली तर बरं होईल, परंतु तिचं जे काही वागणं आहे ते नाही, नाही, मी पण आशा सोडत नाही आहे. भूमीला इथे बोलवलंच पाहिजे." असं तो बोलायला लागतो. त्यानंतर मग मानसी आता टेन्शनने अगदी त्याच्याकडे बघत असते. सगळ्यांनाच आता टेन्शन आलेलं असतं की आता काय होणार आहे. आकाशही जरा काळजीमध्येच असतो. नंतर मग आता भूमी ही पिल्लूला हातात धरून नसते, संकर्षणने घेतलेलं असतं, तरीही ती काही शांत होत नसते. मग तो म्हणतो की "काय झालंय तुला? काय त्रास होतोय? तू का रडतीयेस? शांत हो." असं म्हणून तो तिला गप्प करत असतो, तरीही ती काही शांतच होत नसते. मग तो म्हणतो की "1 मिनिट भूमी, माझा जरा महत्त्वाचा कॉल आहे, हे घे हिला." तेव्हा मग तो घेऊन जातो आणि मग नंतर भूमी ही पिल्लूला घेऊन शांत होते. ती म्हणते की "नको काळजी करूस. तुला बाबा हवा आहे का? मी तुला बाबांकडे घेऊन जाईन हां. नको काळजी करू. शांत हो तू. तुला बाबाची आठवण येते का? आपण तुला तुझ्या बाबाकडे घेऊन जाऊया लवकरच." असं म्हटल्यावर आता लगेचच ती शांत होते आणि रडण्याची थांबते. तिच्या लक्षात येतं की आता आकाशचं मी नाव घेतलं आणि लगेच ही शांत झाली. याचा अर्थ हिला आकाशचीच आठवण येते का? कदाचित मी चुकली आहे, म्हणजे आकाश हिला मिस करतोय, म्हणजे तसंच ही त्याला मिस करते का? मग ती रडायला लागते आणि म्हणते की "म्हणजे मागे जे झालं तेच आता झालं आहे. हिला बाबा हवा आहे, पण मी तुला पिल्लू कसा बाबा देऊ? मला खरंच कळत नाही आहे. कसं घेऊन जाऊ मी तुला तिकडे? आपले परतीचे सगळे मार्ग आता बंद झालेले आहेत. काय करू मी?" असं म्हणून ती आता खूप आता रडत असते आणि टेन्शनमध्ये असते. त्याचबरोबर आता रागिनी अगदी ऐटीमध्ये आकाशच्या रूममध्ये येते आणि म्हणते की "हे काय ऐकते मी? अजिबात हे चालणार नाही आहे हां.
त्या गुरुजींना काही कळत नाही का? म्हणजे कसलेही काही आदेश काढायचे, फतवे काढायचे, कोणाला काही पॉसिबल आहे नाही याचा त्यांचा मनात विचारही नाही आहे का? त्यावेळेला मग आकाश म्हणतो की आत्या काय झालं? ती म्हणते की मानसीने सांगितलं आहे मला सगळं. हे चुकीचं आहे. भूमी आता येऊ शकत नाही आहे. मग तिला आपण कसं बोलवणार आहोत? मानसी पण मागे मागेच येते. तेव्हा मग आकाश म्हणतो की आत्या मलाही नाही समजत आहे, परंतु एक गोष्ट कळते की कदाचित भूमी देवाचं कार्य असल्यामुळे नकार देणार नाही. आता रागिनी म्हणते की झालं, याचं पुन्हा तेच सुरू झालं. किती काही झालं तरी ऐकायलाच तयार नाही आहे. आता ती तिच्या परीने प्रयत्न करून म्हणते की नाही आकाश, अरे मला नाही वाटत आहे. भूमीला आपण किती समजावलं तरीही ती येत नाही आहे. मग आता कशी येईल ती मला सांग. त्यावेळेला मग आता आकाश म्हणतो की आत्या मला असं वाटतंय की भूमी येईल. कुठेतरी मला आशा वाटते की ती येईल म्हणून. तेव्हा मग ती म्हणते की नाही, अजिबात नाही. भूमीला इथे येऊ द्यायची नाही आहे. बघितलंस ना किती नाचक्की केली आहे तिने आपली. अरे सगळ्या त्या भर कार्यक्रमामध्ये तुला किती त्रास झाला आहे, मनस्ताप झाला आहे. सगळ्यांसमोर तिने आपल्या अब्रूची लक्तरं वेशीवर टांगली होती. त्या संकर्षणबरोबर जात होती. मग आपण तिला इथे का बोलवायचं आहे? आणि अशा मुलीला तरी कशाला पूजेचा मान मिळाला पाहिजे, जी आपल्या नवऱ्याशीच प्रतारणा करते, मुलीला घेऊन तिथे राहते? आकाशला पटत नाही. आकाश म्हणतो नाही आत्या, किती काही झालं तरीही माझा भूमीवर पूर्ण विश्वास आहे. काही केलं आहे हे ती तिच्या मर्जीनुसार नाही करत आहे. हे काहीतरी नाईलाजाने ती करते. त्यामुळे आता माझा तिच्यावर विश्वास आहे. हे जे सगळं काही घडतं आहे ना ते आपण थांबवलं पाहिजे. पण आकाश जर ती इथे आली तर जरा काहीतरी चांगलं होऊ शकतं असं ती म्हणते. आणि मानसी पण म्हणते की हो आई, मलाही तेच वाटतं आहे की जर भूमिताई इथे आली ना तर कदाचित त्यांच्यामध्ये म्हणजेच आकाश भाऊजी आणि ताईमध्ये काहीतरी निदान बोलणं होईल. त्यानुसार काहीतरी बोलण्यामध्ये ताईकडून आपल्याला कारण काढून घेता येईल की ती असं का वागली आहे, कशासाठी वागली आहे. त्यावेळेला मग आता लगेच रागिनी म्हणते की हो मलाही तेच वाटतं आहे. आकाश एक काम करूया आपण, आपण ना भूमीला इथे बोलूयाच नको. कशाला तिला हा मान द्यायचा आणि कशाला काय करायचं आहे? अजिबात नाही. ती इथे येणारच नाही आहे. का तुम्ही तुमच्या तोंडाची वाफ वाया घालवताय? अजिबात करू नका हे सगळं. ती येणार नाही आहे म्हणजे नाही आहे. आणि ती इथे आलेली ही आवडणार पण नाही आहे कोणाला. कारण ती बाहेर कशी वागली आहे सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे आता तिला बोलवणं हे चुकीचं ठरेल. आकाश म्हणतो नाही आत्या, यावेळेला मी तुझं ऐकणार नाही आहे. कारण मला भूमी कशी आहे ती अगोदर माहिती आहे. त्यामुळे मला आता तुझं काही ऐकायचं नाही आहे. प्लीज शांत होतो. आणि का नाही ऐकत आहेस तू आमचं? मी आणि मानसी इतकं समजवतो आहे. रागिनी रडायला लागते आणि मुद्दाम नाटकं करत तिचं नेहमीसारखं रडण्याचं हत्यार काढत म्हणते की आकाश, अरे असं का करतोस बाळा तू? मला तुझी काळजी वाटते म्हणून मी बोलते ना तुला, बस. बाकी काही नाही रे. मला एक कळतं आहे की तुला त्रास व्हायला नको. हे जे सगळं काही चाललं आहे ना त्याच्यामुळे मला खरं तर खूप वाईट वाटतं आहे. परंतु आकाश, काय करायचं मलाच कळत नाही आहे. असं प्लीज करू नकोस तू. त्यावेळेला मग आता इथे लगेचच आकाश म्हणतो की आत्या, अगं आत्या थांब, तू असं नको वागू. तरी ती म्हणते नाही रे नाही, मला तुझी अवस्था नाही बघवत आहे. किती हसता खेळता होतास तू. परंतु ती तिथून आता रागानेच निघून जाते. नंतर मग ओजसला झोपवल्यानंतर ती सुलोचना विचारते की काय हो, मगाचपासून बघते इथेच उभे आहात अगदी खांबासारखे. म्हणजे काय ना, असे उभे राहिलात तर पत्त्याचा बंगला तरी होईल, नाही तर पुतळा तरी करता येईल तुमचा. तेव्हा तो म्हणतो की मला खरं खरं सांग आता, की ओजसच्या दुधामध्ये गोटी कोणी टाकली? आता तिला ते सगळं आठवतं, गोटीचं प्रकरण. आणि मग ती जरा गप्प बसते. तेव्हा मग तो म्हणतो की बरं आता खरं खरं सांग मला की काय झालं होतं आणि कोणी टाकली होती ओजसच्या दुधामध्ये गोटी? तेव्हा ती गप्प बसते. सुलोचनाला तो विचारतो की सांग सुलोचना, मी वाट बघतोय तुझ्या उत्तराची. कारण त्याच्या दुधामध्ये गोटी कोणी टाकणं हे मी कळणार नाही इतका मूर्ख नाही. आणि तुला इतके वर्ष ओळखतोय मी, तुला बरोबर जाणतो तू काय करू शकतेस आणि काय नाही. शांतपणे तू काही चालू देणार नाहीस. तेव्हा मग ती म्हणते की बरोबर ओळखलत तुम्ही. ओळखलत ना, आता बोला काय करणार आहात? मीच टाकली होती त्याच्या दुधामध्ये गोटी. ते म्हणतात सुलोचना, तुला हे करताना काहीच असं नाही वाटलं? अगं तू आपल्या नातवाच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करत होतीस, तुला काहीच नाही वाटलं? तेव्हा ती म्हणते की इतकी मूर्ख नाही आहे मी. ओजसला मी ते दूध प्यायलाच देणार नव्हते. तेवढ्यातच मी आले, बघितलं ना तुम्ही. तेवढ्यात संकर्षण येतो. संकर्षणला बघितल्यावर दोघंही शांत होतात. आता तिची नजर लगेच खाली पडते. संकर्षणला याचा खूप राग आलेला असतो. तो येतो आणि म्हणतो की काय केलं हे तुम्ही? आता तुम्ही स्वतःच्या तोंडून ते सगळं कबूल केलं की तुम्ही ओजसच्या दुधामध्ये गोटी टाकलीत. जर समजा चुकून ओजस ते दूध प्यायला असता तर काय झालं असतं? माझ्या मुलाच्या अशा तब्येतीची हेळसांड करण्याची आणि त्याच्याबद्दल अशी हयगय करण्याची इच्छा तुम्ही केलीतच कशी आणि वागलातच कसं? तुमचं नशीब फार जोरावर आहे, तुम्ही भाग्यवान आहात असं समजा. कारण माझी पल्लू, तिची तुम्ही आई आहात आणि म्हणूनच तुम्ही वाचलात. नाहीतर मी तुम्हाला आता अशी शिक्षा दिली असती की तुम्ही जी आयुष्यभर लक्षात ठेवली असती.
खरं तर तुम्ही हे सगळं करताय ते मला समजत नाही असं नाही आहे. तुम्ही या सगळ्याला विरोध करताय म्हणजेच भूमीच्या बाबतीत जे काही डाव रचताय ते मला समजताय. परंतु आता तुम्ही स्वतःच्या तोंडून कबूल केलात आणि तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही. खरं तर तुम्हाला इथे मी सहन करतोय कारण माझ्या पल्लूचं छत्र ओजसच्या डोक्यावरून कायमचं हरवले आणि जर आजी पण त्याच्यापासून कायमची लांब झाली तर त्याला ते सहन होणार नाही. म्हणूनच मी हे सगळं बोलत नाही आहे किंवा तुम्हाला या घरातून काढत नाही आहे. तुम्हाला काय वाटतं की मी तुम्हाला इथून काढू शकत नाही? काढू शकतो, परंतु माझ्या मुलाला झालेला मनस्ताप मला बघायचं नाही आहे. त्याला एकावर एक असे झटके मला द्यायचे नाही आहेत आणि म्हणूनच मी हे सगळं करतो आहे. तुम्ही एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेवा, काही झालं तरीही माझ्या ओजसला झालेला त्रास मी पाहू शकत नाही. त्यासाठी मी काहीही करू शकतो. परंतु तुम्ही मात्र जर तुमचं बोलणं, वागणं बदललं नाहीत, तर मात्र तुमचं हे सगळं काही असेल ते अवघड होऊन बसेल. म्हणूनच इथून पुढे चांगलंच लक्षात ठेवा, किती काही झालं तरीही माझ्या ओजसची वागताना जरा सांभाळून वागायचं. आणि हा तुमचा पहिला आणि शेवटचा चान्स होता. इथून पुढे जर विचारही केलात असं करण्याचा, तर बघा मी काय करेन ते. तेव्हा मात्र खूप मोठी शिक्षा झालेली असेल आणि परतीचा मार्ग कुठेच दिसणार नाही. आणि आणखी एक महत्त्वाचं, भूमी इथेच राहणार, ती कुठेही जाणार नाही, हा अंतिम शब्द आहे. तुम्हाला एका शतकाली तिच्यासोबत राहायचं आहे तर राहा, असं सरळ तो सांगतो. भूमी आता सगळं काही आवरते आणि विचार करते की चल पिल्लू, आपण जरा ना वाऱ्यावर फिरून येऊया. त्याच वेळेला मग आता ओजसला असं बोलताना किंवा जवळ घेताना भूमीला तो खूप ओरडला होता, ते सगळं आता त्याला आठवतं. आणि मग तो भूमीला बोललेला की संकर्षण भूमीला बोललेला की तुझ्यामुळे माझा मुलगा माझ्यापासून हिरावतोय. भूमी म्हणते की मी येतेच जाऊन. तो म्हणतो की कुठे, बाहेर चालली आहेस का? तेव्हा ती म्हणते की हो, तिला जरा बाहेर फिरवते, घरात उसमटल्यासारखं होत असेल. मग तो म्हणतो की सॉरी. भूमी त्याच्याकडे बघते आश्चर्याने. तेव्हा तो म्हणतो की खरंच मी चुकलो. म्हणजे मगाशी मी ओजसवरून तुला जे काही ओरडलो, खरं तर त्याच्यात तुझी काहीही चूक नव्हती. मग ती बोलायला जाते, परंतु तो बोलू देत नाही. तो म्हणतो की मी तुला पुढे काही आता विचारू नकोस आणि मी सांगू शकत नाही. तू जे काही केलंयस ते योग्यच केलंयस. आता इथून पुढे माझा तुझ्यावर आणि तुझा माझ्यावर विश्वास असणं हे गरजेचं असेल, असं तो सांगतो. भूमी म्हणते की चला, स्वतःहून तरी तुम्हाला चूक लक्षात आली आणि ती तिथून निघून जाते. भूमी पिल्लूला बाहेर फिरवत असते आणि म्हणते की असं का करतेस तू? तू तरी मला समजून घे ना, ते माझ्यासाठी नवीन घर आहे. तू पण अशी वागशील तर कसं होईल? तेवढ्यात मानसी रिक्षातून बघते आणि उतरून भूमीकडे येते. भूमी ताई थांब, तिथेच थांब. तेव्हा आपल्या घरात काय चाललंय तुला माहिती आहे का? असं विचारल्यावर भूमी म्हणते की ते तुझं घर आहे, माझं नाही. माझं घर दुसरं आहे, त्यामुळे माझे मार्ग वेगळे आहेत. त्या घरात काय करायचं काय नाही हे तू बघून घे. वेळेला मग ती म्हणते की ताई असं प्लीज बोलू नको. अगं आईने आकाश भाऊजींना ऑफिसला जाणं बंद केलं आहे. तेवढ्यातच तिचे पाय थबकतात. ती म्हणते की त्यांनी ऑफिसचा ताबा घेण्याचा प्रयत्न केलात. आकाश भाऊजींना ते ऑफिसमध्ये पाठवत नाही आणि त्यांची इच्छाही होत नाही जायची. भूमीचे पाय थबकतात आणि ती तिथेच थांबते. मग मानसी तिच्याजवळ येते आणि म्हणते की थांबलीस ना हे ऐकून. बरं झालं, माझ्यावर उपकारच केलीस तू थांबून इथे. आता ऐक मी काय सांगते ते. ताई खरंच आईंचं जे वागणं आहे ना ते बदलत चाललंय. आपण दोघीच ओळखायचो ना गं तिला. परंतु ती जे काही वागते तिचे मनसुबे आपणच हाणून पाडायचो. आकाश भाऊजींना उघड-उघडपणे मी हे सगळं कसं सांगू सांग ना. आणि शिवाय भाऊजींना हिची खूप आठवण येत होती. मगाशी ते खूप अस्वस्थ होते. त्यांना सतत जाणवत होतं की पिल्लू त्यांची आठवण काढते, रडते, म्हणून त्यांना तिथे बेचैन व्हायला झालं होतं. आता भूमी ते सगळं ऐकते आणि तिला धक्काच बसतो. म्हणजे तिथे आकाशचं आणि पिल्लूचं कनेक्शन किती स्ट्रॉंग आहे हे तिच्या लक्षात आलेलं असतं आणि म्हणूनच ती आता तिच्याकडे बघतच राहिलेली असते. त्यावेळेला आता मानसी म्हणते की ताई खरंच मला ना एकदम वेगळंच वाटतंय की किती काही झालं तरीही त्यांचं कनेक्शन हे वेगळं आहे गं आणि पिल्लूची आठवण येते. आणि आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुजींनी फतवा काढला आहे की महाजनांच्या मोठ्या सुनेने श्रावणी सोमवारला शिवलिंगाचं पूजन आणि अभिषेक त्याचप्रमाणे शिवामूठ व्हायची आहे आणि त्यांनी ऐकायलाच तयार नाही आहेत. सांग ना काय करायचं? निदान पूजेसाठी तरी तू ये ना. अगं या देवाच्या कार्यासाठी तरी तू घरात पाऊल ठेव, असं आता ती तिला समजवत असते. आता भूमी ही विचार करतच राहिलेली असते. काय बोलावं हे तिला काहीच कळत नाही. मानसी समजावत असते की प्लीज ताई माझं ऐक, असं करू नको. घरी ये आणि पूजेसाठी तू थांब. कारण हा नसला कसला तरी दैवी संकेत असू शकतो. कारण याच निमित्ताने तू आणि आकाश भाऊजी एकत्र येऊ शकता. आणि जर तू असं नाही केलंस, आकाश भाऊजी हे आत्याच्या म्हणजेच आईंच्या म्हणजे सहवासात गेले आणि त्यांच्यासारखं वागायला लागले तर पुन्हा आकाश भाऊजी तुला कधी भेटणार नाही. तुमचे एकत्र येण्याचे मार्ग पूर्णपणे संपून जातील ताई, असं ती सांगते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की भूमी पूजेसाठी आलेली असते. गुरुजी म्हणतात की महाजनांच्या थोरल्या सुनेने शिवामूठ वाहण्यासाठी इथे यायचे आहे.
भूमीकडे सगळेजण पाहत असतात. भूमी पूजेसाठी आलेली असते. तेव्हा भूमी गुरुजींना म्हणते की माफ करा गुरुजी, परंतु हे मी करू शकत नाही आणि हा माझं कर्तव्य आणि अधिकार देखील आता नाही आहे, असं भूमी सगळ्यांसमोर बोलून दाखवते. आकाशला खरंच खूप राग येत असतो. त्याच वेळेला मग गुरुजी म्हणतात की आता मग काय करायचं आहे. त्यावेळेला आता भूमी ही स्पष्टपणे नकारच देते. गुरुजींच्याही शब्दाला भूमी मान देत नाही. आकाशला तिथे आणखीनच चिड येते आणि त्यामुळे आता अथर्व पटकन बोलतो की नाही आहे ना तिला मान्य, ठीक आहे, मी आहे इथल्या घरातली कर्तबगार स्त्री आणि मी हे करू शकते, त्यामुळे मी वाहते ही शिवामोठ, असं म्हणून आता लगेच रागिनी तयार झालेली असते आणि तिला जो काही हा मान हवा असतो तो मान ती घ्यायला तयारच असते. त्यामुळे आता लगेच मानसी ही बघत असताना ती उठते आणि कोणालाही हात न लावू देता स्वतःच जाते आणि समोरून ती शिवामूठ व्हायला जाणार. तेवढ्यातच खूप खुश असताना इथे आता भूमी पळत येते, कारण रागिणीचा पदर जळतो आणि ती आत्या बाजूला व्हा असं म्हणून आता जाते. त्याच वेळेला भूमीचा हात आता रागिणीच्या हाताला लागतो आणि भूमीच्याच हातून शिवामूठ वाहिली जाते. आता हे पाहिल्यानंतर सगळेजण बघतच बसतात. देवाजीच्या मनात जे असतं तेच घडलेलं असतं. भूमीच्या हातूनच ती शिवामूठ वाहिली गेलेली असते. तेव्हा गुरुजींनाही आता चमत्कार झाल्यासारखं ते उठून बसतात आणि रागिणीचा पदर जळता जळता भूमीने वाचवलेला असतो. शिवाय आता भूमीकडे रागाने आता पौर्णिमा आणि रागिनी बघत असतात. आता पुढे काय होणार पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.